संपूर्ण ठाकरे कुटुंब आपल्याला या मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आलेलं दिसलेलं आहे। या महामेळाव्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मरगळ कुठेशी झटकलेली आहे। एक प्रकारचं उत्साह, एक वेगळं चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे। एक त्यांना बूस्ट मिळालेलं आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। ही खास दृश्य अमित ठाकरे यावेळेला रश्मी ठाकरे अर्थात काकूंशी बोलताना दिसतात। ही दृश्य खरं तर प्रत्येक मराठी माणसासाठी आणि ठाकरेंना मानणाऱ्या माणसासाठी अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागतील। खूप वर्षानंतर हे दृश्य दिसलेलं आहे की संपूर्ण ठाकरे कुटुंब म्हणजे राज ठाकरेंचं कुटुंब असेल, उद्धव ठाकरेंचं कुटुंब असेल, ते एकत्र आलेलं आहे। नुसतं एकत्र नाही तर त्यांची मनं देखील जुळलेली आहेत। कुठलीही दरी, कुठलाही आडपडदा आता त्यांच्यामध्ये नाही, हे अगदी स्पष्ट झालेलं आहे। संपूर्ण ठाकरे कुटुंब या दृश्यांमध्ये दिसतंय। सगळे एकमेकांशी हस्तांदोलन करतात। तर बरोबर तासाभरापूर्वी आपण या मंचावर उद्धव ठाकरे या मोठ्या भावानं राज ठाकरे या लहान भावाला जवळ घेतलं, हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर दोघांनी साधारण तासभर राज ठाकरे यांनी 25 मिनिटं तर उद्धव ठाकरे यांनी 30 मिनिटं भाषण केलं आणि मराठी माणसाला साथ घातली। बरोबर। आणि हे चित्र बघण्यासाठी अनेक मराठी मनं अगदी असुसुली होती। मनसेचे ते प्रकाश महाजनांचं वाक्य होतं मगाशी, दोघा भावांनी एकत्र यावं, युती व्हावी, बास मम्मी मारायला मोकळा। म्हणजे इतक्या भावना अनेकांच्या मनात उंचवून आल्या होत्या की कधी एकदा दोन्ही भाऊ एकत्र येतात। अखेर तो दिवस आज आला आणि या मेळाव्याच्या निमित्तानं दोघंही भाऊ एकत्र आलेले, संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेले। प्रत्येक मराठी माणसासाठी हे चित्र अगदी हा फोटो फ्रेम करून लावावा असं आहे, कारण प्रत्येकाला ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशीच इच्छा होती। त्यामुळेच अखेर 20 वर्षानंतर का होईना ठाकरे बंधू एकत्र आले। केवळ ठाकरे बंधू एकत्र आलेत नाही तर त्यांच्या पुढच्या पिढ्याही एकत्र आलेल्या दिसतात।